नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. कोटेश्वर टाकीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करताना 2 दिवसापूर्वी पाण्याची चव अचानक बदलली. या अनुषंगानं पाणी पुरवठा विभागाचे नगरपालिकेचे अधिकारी वाठारे साहेब यांच्याशी सातारावाजनं संवाद साधला. यावेळेस नेमक्या पद्धतीनं या पाण्याची चव बदलण्याचं नेमकं कारण काय होतं हे समोर आलेलं आहे. या अनुषंगानं पाणी पुरवठा विभागाचे वाठारे साहेब यांनी संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना करून या पाण्याची चाचणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या पाण्याचं तपासणी होऊन नेमकं काय घडलं होतं या संदर्भात आता अहवाल सादर केला जाणार आहे आणि त्याच्या मागची माहिती मिळणार आहे. प्राथमिक दर्शनी ज्यावेळेस या पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून जी यंत्रणा वापरली जाते ज्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण हे कमी अधिक प्रमाणामध्ये झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. यामुळं खरं तर ही पाण्याची चव बदलली. मात्र या TCL पावडर असेल किंवा पाणी शुद्धीकरण करणाऱ्या प्रक्रियेसंदर्भात खरं तर जागरूक राहणं ही काळाची गरज आहे. यामध्ये प्रमाण कमी अधिक प्रमाणात झालं तर याचा लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना देखील त्रास उद्भवतो. या अनुषंगानं खरं तर सातारावाज नेहमीच दक्ष राहतं. पेठेतील प्रभागातील नागरिकांच्या सूचनेचा आदर करून तात्काळ या संदर्भात कार्यवाही झालेली आहे आणि लवकरच आता या पाण्याच्या बदललेल्या चवीचा नेमकं काय कारण आहे हे आता आपल्याला लवकरच समोर येणार आहे.